मित्रांनो, कालच म्हणजे 28 मेला टाटाने त्यांच्या सगळ्यात लोकप्रिय इलेक्ट्रिक हॅचबॅकचं नवीन व्हर्जन लॉन्च केलं, टाटा टियागो EV फेसलिफ्ट। यामध्ये मग टाटाने गाडीचा संपूर्ण लुक बदलला, चांगले चार्जिंग ऑप्शन्स दिले आणि इंटेरियरमध्ये देखील बराच चेंज केला। पण सगळ्यांना शॉक तर तेव्हा बसला जेव्हा टाटाने या कारच्या किमती जाहीर केल्या। आधीची टियागो EV ही 8 लाखांपासून सुरू होत होती। फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत त्यापेक्षा जास्तच असेल असं सगळ्यांना वाटत होतं, पण टाटाने नवीन कारची किंमत तब्बल 1 लाख रुपयांनी कमी केली आणि 7 लाखांनाच ही EV लॉन्च केली। बरं, एवढंच नाही तर त्यात बॅटरी ॲज अ सर्व्हिस ऑप्शन देऊन ही गाडी तुम्ही 4.69 लाखांनाच घेऊ शकता असंही टाटाने जाहीर केलं। म्हणजे 5 लाखांच्या आत नवी कोरी इलेक्ट्रिक कार। पण ही गाडी एवढी स्वस्त कशी काय मिळते? बॅटरी ॲज अ सर्व्हिस म्हणजे नेमकं काय असतं आणि पूर्ण गाडी घेणं परवडतं की बास ऑप्शन परवडतो? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी। सगळ्यात आधी तर आपण बघूया की नवीन टियागो EV फेसलिफ्टमध्ये काय बदल केलेत। बाहेरचं डिझाईन पूर्णपणे बदललंय, अगदी स्लिम असे LED हेडलाइट्स आणि त्यावर आयब्रो स्टाईलचे LED DRL आणि समोरचा बंद केलेला बॉडी कलर ग्रिल, या सगळ्यामुळे गाडीला एकदम फ्युचरिस्टिक आणि प्रीमियम असा लुक येतोय। मागच्या बाजूला कनेक्टेड LED टेल लॅम्प्स आहेत, सोबतच गाडीला ड्युअल टोन ब्लॅक रूफ, शार्क फिन अँटेना आणि डोअर हँडल्सवर क्रोम फिनिश देण्यात आले। आतमध्ये याल तर डॅशबोर्ड पूर्णपणे बदलला आहे, सोबतच रेअर एसी व्हेंट्स, ड्युअल वायरलेस चार्जिंग, ऑटो फोल्डिंग ORVM आणि क्रूज कंट्रोल असे कितीतरी फीचर्स दिलेत। सेफ्टीसाठी स्टँडर्ड 6 एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर असे फीचर्सही आहेत। आता एक गोष्ट लक्षात घ्या की यातले काही फीचर्स बेस मॉडेलमध्ये नसतील, तेव्हा कार घेताना तुम्ही सिलेक्ट केलेल्या मॉडेलमध्ये काय काय आहे हे चेक करून घ्याल। बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन पर्याय येतात। 19.2 किलोवॅट अवरची बॅटरी सुमारे 205 ते 215 किलोमीटरची रेंज देते, तर 24 किलोवॅट अवरची बॅटरी 285 किलोमीटरची रेंज देते। लक्षात घ्या की या कंपनीने क्लेम केलेल्या MIDC रेंज आहेत। रिअल वर्ल्ड यूजमध्ये छोटी बॅटरी 170 ते 180 किलोमीटरची रेंज देईल, तर मोठी बॅटरी 220 ते 230 किलोमीटरची रेंज देईल असा टेक एक्सपर्टचा अंदाज आहे। चार्जिंगच्या बाबतीत म्हणाल तर टाटाने नव्या टियागो EVच्या चार्जिंग अल्गोरिदममध्ये सुधारणा केली आहे। जुन्या मॉडेलपेक्षा 40% फास्ट चार्जिंग होतं असं कंपनीने क्लेम केलं आहे। 30 किलोवॅट DC फास्ट चार्जरने 10 ते 80% चार्ज होण्यासाठी फक्त 35 मिनिटे लागतील, तर फक्त 18 मिनिटं चार्ज करून सुमारे 100 किलोमीटरची रेंज मिळेल असं कंपनीने सांगितलंय। बॅटरीच्या वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर काल टाटाने अनाऊन्स केलं होतं की लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी असेल। यात कॅच असं आहे की 24 किलोवॅट अवरच्या मोठ्या बॅटरीसाठी आणि गाडीच्या पहिल्या ओनरसाठी लागू होईल। म्हणजे तुम्ही जर ही गाडी सेकंड हँड घेत असाल तर त्याला वॉरंटी येणार नाही आणि लाईफ टाईम म्हणजे 15 वर्ष असतं, कारण गाड्यांचं आयुष्य तेवढंच पकडतात। आता येऊया मेन मुद्द्याकडं, किंमत। टियागो EVच्या बेस व्हेरियंटची किंमत 6.99 लाख रुपये आहे। त्यानंतरचं प्युअर प्लस व्हेरियंट 8.5 लाखांना मिळतंय। या दोन्ही व्हेरियंटमध्ये 19 किलोवॅट अवरची बॅटरी मिळते। प्युअर प्लस 24 किलोवॅट अवर बॅटरीचं व्हेरियंट 9.5 लाखांना मिळतं आहे, तर क्रिएटिव्ह प्लस हे टॉप व्हेरियंट 10 लाखांना मिळतं आहे। या सगळ्या किमती एक शोरूम आहेत। आता टाटाच्या बॅटरी ॲज अ सर्व्हिस या मॉडेलमुळं हीच गाडी तुम्हाला जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये स्वस्त मिळू शकते। म्हणजे एकदम बेस मॉडेल जे 7 लाखांना मिळतंय ते तुम्हाला बास मॉडेलमध्ये 4.69 लाखांना मिळू शकतं। विशेष म्हणजे नवीन टियागो फेसलिफ्टच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत देखील तेवढीच आहे। म्हणजे पेट्रोल कारच्या किमतीमध्ये तुम्हाला आता इलेक्ट्रिक कार मिळू शकते। पण हे कसं काम करतं? तर बास मॉडेलने गाडी घेताना तुम्हाला फक्त गाडीचे पैसे द्यायचे असतात, त्यातली बॅटरी ही तुमच्या मालकीची होत नाही। गाडी घेतल्यानंतर तुम्ही ती वापरत असताना बॅटरी वापरल्याचं भाडं म्हणून तुम्हाला दरमहा काही चार्जेस कंपनीला द्यावे लागतात। मग हे बास मॉडेल परवडतं का? थोडं गणित करून बघूया। बेस व्हेरियंटची नॉर्मल प्राइस आहे 7 लाख रुपये, बास मॉडेलमध्ये आपल्याला मिळते 4,70,000ला, म्हणजे 2,30,000 रुपयांची अपफ्रंट बचत। पण मग त्यानंतर तुम्हाला प्रति किलोमीटर 2.6 रुपये चार्जेस कंपनीला द्यावे लागतात। आता हे जर असं असतं की तुम्ही जेवढी कार चालवाल तेवढंच भाडं भरायचं तर कदाचित बास मॉडेल परवडलं असतं, पण विषय तेवढा सोपा नाही आहे। कंपनीने बास मॉडेलसाठी दररोजचं 44 किलोमीटर ड्रायव्हिंग गृहीत धरलं आहे, म्हणजे महिन्याला सुमारे 1320 किलोमीटर एवढी रनिंग तुम्हाला करावीच लागणार। आणि तुम्ही त्यापेक्षा कमी रनिंग केलं तरीही तुम्हाला 1320 किलोमीटरच्या हिशोबाने पैसे द्यावेच लागणार, मग भले तुमची गाडी महिनाभर घरी बसून असो। साधारण 2.5 रुपये प्रति किलोमीटरच्या हिशोबाने तुम्हाला जवळपास 3500 रुपये भाडं कंपनीला द्यावे लागणार पर महिन्याचं। हे वर्षाचे होतात 42,000 रुपये। आपली अपफ्रंट बचत होती 2,30,000 रुपये। आता वर्षाला 42,000 रुपये भरून तुम्ही 5 वर्षे ही गाडी चालवली तर ते एकूण 2,10,000 होतात।
हे वरवर ऐकायला छान वाटतं की 5 वर्ष गाडी चालवली तरी आपली बचत होतीये, पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या की हे फक्त बॅटरी वापरायचं किंवा तुमच्याकडे ठेवायचं भाडं आहे. यात चार्जिंगचा खर्च पकडलाच नाहीये. बरं, 5 वर्षानंतर आपण गाडी तशीच वापरत राहिलो तर मात्र आपण वाचवलेले पैसे आणि होणारा खर्च याचं गणित एकदम उलटं होतंय. शिवाय आपण रोजचं ड्रायव्हिंग फक्त 44 किलोमीटरने पकडलंय. ते जर जास्त असेल तर प्रति किलोमीटर हिशोबाने महिन्याचं भाडं देखील जास्त होणार. सो बेसिकली तुम्ही जर 5 वर्षापेक्षा जास्त काळ गाडी चालवणार असाल किंवा मग तुमचं रोजचं ड्रायव्हिंग 44 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला बास मॉडेल परवडणार नाही. तुम्हाला पूर्ण पैसे देऊन गाडी आणि बॅटरी दोन्ही घेणं जास्त परवडू शकतं, कारण नंतर मग तुम्ही गाडी कितीही वापरा तुम्हाला खर्च फक्त चार्जिंगचा येणार. मग बास मॉडेल कुणासाठी योग्य आहे? एकतर ज्यांच्याकडे आत्ता जास्त बजेट नाही पण कार घ्यायचीच आहे त्यांच्यासाठी, किंवा मग ज्यांना बॅटरीच्या देखभालीची कटकट नको आहे, बॅटरी रिप्लेसमेंट कॉस्टची भीती वाटते, किंवा मग ज्यांचा डेली कम्यूट 44 किलोमीटरच्या आसपासच आहे त्यांच्यासाठी बास मॉडेल चांगलं ठरू शकतं. सोबतच जर तुम्ही पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये ही गाडी बदलण्याचा विचार करत असाल तरी देखील तुम्हाला बास मॉडेल परवडू शकतं, कारण टाटा कंपनी बास मॉडेल घेणाऱ्यांसाठी खास बायबॅक ऑफर देते आहे. 3 वर्षांनी कंपनीला गाडी परत विकल्यानंतर 60% किंमत तुम्हाला मिळू शकते, तर 5 वर्षांनी विकल्यास 40% किंमत तुम्हाला मिळणार. एकूणच तुमचा वापर, सध्याचं बजेट आणि पुढे गाडी किती वर्ष वापरायचा विचार आहे, या सगळ्या गोष्टींनुसार बास मॉडेल घ्यावं की नाही हे ठरतंय. पेट्रोल मॉडेलसोबत तुलना करायची झाली तर अर्थातच बास किंवा फुल पेमेंट हे दोन्ही ऑप्शन्स जास्त परवडणारेच आहेत. तेव्हा तुमच्या गरजेनुसार तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.